उपस्थितांचे स्वागत, सगळ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा। आता आपण कार्यक्रम सादर करतो। मागील वर्षी श्रद्धा देवी आपल्याला रामायण सांगितले। म्हणूनपासून पूर्ण दशावतार कसे कसे उत्क्रांत पावले आणि रक्षण त्या परमेश्वराने नवनव्या रूपात आपले समाजाचे राष्ट्राचे कसे रक्षण केले ते सांगितले। राष्ट्र कार्यासाठी झालेला प्रभू रामाचा जन्म आणि त्याने स्थापन केलेले आदर्श राज्य रामराज्य म्हणजे काय याविषयी सांगितले। आता यावर्षी आपण रामायणातील स्त्रिया किती बुद्धिमान, कर्तव्यदक्ष, स्वावलंबी, विचारी होत्या हे पाहणार आहोत। अहल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरेण नित्यम महापातकनाशनी या पंचकन्यातील 4 सदा स्मरणीय स्त्रिया या रामायणातल्या आहेत। या आदर्श स्त्री शक्ती, त्याग आणि पावित्र्याची उदाहरणे आहेत। त्यांच्या गुणांचे स्मरण आपल्याला करायचे आहे। पण रामायणाला जर कथा म्हणते तर या 4 स्त्रियांशिवायही अशी अनेक पात्रे आहेत ज्यांच्याशिवाय ते रामायण घडू शकले नसते। त्या प्रत्येक स्त्रीचे आपले असे विचार आहेत, काही म्हणणे आहे जे आम्ही मैत्रिणी श्रद्धाताईंच्या मार्गदर्शनाने ते सादर करणार आहोत। प्रथम एक गीत रामायणातील गीत सादर होईल, त्यानंतर एक स्त्री व्यक्तिरेखेचे बनवू। आजचं गीत गाणार आहे रजनीताई नाटकर्णी आणि त्यानंतर व्यक्तिरेखा वंदना भट।
रामायण गाती कुशलव रामायण गाती सोडून आसन उठले राघव उठून कवळी दिली अपुले शैशव पुत्र भेटीचा गडे महोत्सव पुत्र भेटीचा गडे महोत्सव करीतो उभयानच माहिती करीतो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्री राम प्रभु ऐकती स्वये श्री राम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती चौघडे वेदघोष नर्तकांचे नृत्य देवळातली घंटा पुरोहितांचे मंत्रोच्चार राजविधीवरून धावणारे रथ हत्ती घोडे यांचा ध्वनी पेठापेठांमधून विविध प्रदेशातून आलेले व्यापाऱ्यांच्या बोलण्याचे संमिश्र ध्वनी मधूनच उमटणारा श्रीरामांचा जयघोष आणि शेजारून वाहणाऱ्या शरयूचा कर्कश ध्वनी माझी सकाळ अशी सुंदर असायची सूर्यदेव कायम आपल्या वंशजांवर कृपा दृष्टी ठेवत माझ्या अंगोपांगी स्वर्ण उधळायचे काय म्हणाला मी कोण अहो अजून ओळखले नाही मला अहो मी या पृथ्वी तळावरील प्रथम शास्ता राजा सम्राट सत्यव्रत म्हणूनची मानस कन्या अयोध्या शरयूच्या संपन्न तीरावर शरयूच्या संपन्न तीरावर या सुजल सुफल भूमीवर महाराज म्हणून मी मला जन्माला घातली घडवली वाढवली सजवली सुसज्जित केली माझा विस्तार व रचना अलौकिकच होते प्रशस्त राज रस्ते त्यावरून एकाच वेळी 6 रथ धावत विविध वस्तूंच्या रत्नांच्या बाजारपेठा उत्तुंग भवन आकाशाशी स्पर्धा करणारी देवालयांची शिखरं त्यातील माणिक मोत्यांच्या झगमगाटाने रात्री सुद्धा दिवस वाटावा सुंदर उद्याने उपवने नाट्यशाळा राजप्रासाद तर प्रत्यक्ष विश्वकर्माचीच निर्मिती होते माझ्या या प्रशस्त मार्गावरून सूर्यवंशीयांच्या पिढ्या चालल्या या भवनामध्ये निवास केला या राजभवनात त्या पुण्य प्रतापी सिंहासनावर बसून संपूर्ण पृथ्वीचा कारभार बघितला शत्रूंना धूळ चालून आलेल्या वीरांचा त्याच मार्गाने अनेकदा सन्मान त्याला झाला किती विलक्षण पुरुष माझ्या अंगाखांद्यावर नांदले महाराज म्हणून मांधाता पृथू विश्वाकू नाभा हरिश्चंद्र अंबरीश सगर अंशुमन दिलीप भगीरथ महाराज रघु अजराजा सत्वशील मृदू पराक्रमी महाराज दशरथ आणि साक्षात सगुण ब्रह्म माझा राम त्यांचा जन्म अलौकिक कार्य अलौकिक माझं नाव अयोध्या जिने स्वतःच्या भूमीवर कधी युद्धच बघितले नाही अजय दुर्भेद्य अशी खंबीर होते मी माझी निर्मिती अतिशय विचारपूर्वक झाली माझ्या प्रचंड विस्ताराला 7 उत्तम तटबंदी खंदक ज्यात नकरादी क्रूर प्राणी असत
गुरुजांवर शतकनीची मोठ्या संख्येने योजन होती. पराक्रमी राजनिष्ठ रक्षक अष्टप्रहर डोळ्यात केली घालून पहारा देत. महाद्वार सायंकाळी बंद होत. खंदकांवर स्वयंचलित पूल असत. ते पहाटेला परत उघडत. आतील राजपुरुषांचा दिवस इतका होता की स्वप्नातही कोणी आक्रमणाचा विचार करत नसे. अशी मी अवध्य अयोध्या. मला माझ्या या नावाचा सार्थ अभिमान आहे. माझी प्रजा माझीच, कारण मी मातृव्रत पिढ्यानपिढ्या त्यांना माझ्या अंगाखांद्यावर खेळवले, जोजवले. माझ्या भूमीतून रुची भोजन, शुद्ध वातावरण आणि प्रजेची वातावरण दिले. या प्रजेची कोळीने ती दारिद्र्य नव्हता. संपन्नता, आरोग्य, ज्ञान याचे तेज प्रजेच्या चेहऱ्यावर विलसायचे. पूर्वपंग दरिद्री कोणीच नाही. असे असूनही बाहेर इतर राज्यांची अवस्था फार वाईट होती. परस्परांशी राज्यांचे संबंध तुटले होते. स्वार्थापोटी सदैव राष्ट्रभाव विसरले, आपल्यापुरते बघत राहिले आणि संरक्षक क्षीण झाली. त्याचा पुरेपूर फायदा रावणाने घेतला, लंकेश्वर रावणाने घेतला आणि एक एक करत राज्य गिळंकृत करायला सुरुवात केली. साम्राज्य विस्तार करताना त्याने सगळे नीती नियम झुगारून टाकले. अतिशय महत्वाकांक्षी, लोभी, फलकामी, धूर्त रावण अतिशय बुद्धिवान होता, तपस्वी होता. परंतु हे गुण त्याच्या काम, क्रोधाने, मोहाने पाठीमोल ठरले आणि त्याचे वाढते बल सर्वसामान्य प्रजा, ऋषीगण, देवदेवतांनाही त्रस्त करू लागले. गावाच्या गावं उजाड झाली, गुरुकुलं विस्कटली, प्राणभयाने लोकांचं जीवन असह्य झालं. संपन्नता नष्ट झाली, देवांनाही पडता भुली थोडी अशी अवस्था झाली. कोणी वालीच उरला नाही. आमचे महाराज दशरथ वाढत्या वयाने व संपत्तीच्या अपेक्षेने थकवीत झाले होते. मी सुरक्षित होते, पण किती काळ? जर महाराजांनंतर कोणी वाली नसेल तर रावणासारखा वैरी अयोध्येवर केव्हाही आक्रमण करू शकला असता. या सगळ्या अनाचाराला, आतंकाला संपविणारा बलाढ्य सेनानी जो नुसता शूर पराक्रमी नाही तर तेजस्वी, प्रखर बुद्धीचा, तरीही विनम्र, पराक्रमी, तरीही सगळ्यांना निघून चालणारा, ध्येयनिष्ठ, कर्मठ, धर्मपालक, निष्ठुर असा हवा. त्याला परिपूर्ण लोकनायक बनवण्यासाठी ऋषीजन, गुरुजन तत्पर होते. त्यांचे जीवन त्यांचे नव्हतेच, तर लोकहित, राष्ट्रहित, समाजात पुन्हा धर्माची प्रतिष्ठा स्थापन करणे यासाठीच तो जन्म होता. त्यांच्या आयुष्यातील क्षणाक्षणावर रक्ताच्या थेंबाथेंबावर त्यांचा अधिकार नव्हता. तर सगळे आयुष्य फक्त राष्ट्रीय स्वहा असेच होते. तो होता राजाधिराज श्रीराम, दशरथ कौसल्या नंदन राम, सीता वल्लभ राम, लक्ष्मण भरत शत्रुघ्नाचा बंधू, मित्राचा प्राण प्रिय सखा राम, राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा स्नेही राम. श्रीरामांचा जन्म अलौकिक, कार्य अलौकिक, त्यांचे प्रेम आणि शत्रुत्वही अलौकिक. माझ्या निर्मितीपासून जी काही सूर्यमालिका या वंशात आहे त्यात राम पेरुमणीय आहे. त्यांच्या कार्याने समाजधारणा, राष्ट्रधारणा झाली. संघटित असणे काय, त्याचे फळ काय आहे हे रामराज्यात दिसले. रामराज्य म्हणजे संघटित कार्य, रामराज्य म्हणजे स्वकष्टार्जित ऐश्वर्य. रामराज्य ज्ञान, नीती, सत्कर्म, सर्व भवंतु सुखिनाची अपेक्षा, आकांक्षा. ही भूमी माझी आई आहे आणि आम्ही तिची संतती. ही विश्वबंधुत्वाची भावना. सहस्रावधी वर्षे उलटली, शरयूतून अखंड पाणी वाहून काळ बदलत गेला. या भारतभूमीचे वैभव होऊन पुन्हा पुन्हा असुरी वृत्तीची यात्रा होत राहिली. माझी दुर्दशा झाली.
भक्तांच्या जयजयकाराचा ध्वनी कधी निनादे, शरयुगे जे कधी मुक्तपणे प्रवाहित होईल, कधी होणार आहे सगळं. तरच राम भक्ती, राष्ट्रभक्ती कुठे गेली, सगळे असे निसत्व का झाले? आपला स्वाभिमान विकून हे कसे संस्कार राहू शकतात? प्रश्न आणि प्रश्न. पण रामाच्या दरबारी न्याय आहे. सर्वशील माणसे जगात आहे. राष्ट्र सर्वोपरी मानणाऱ्याची मांदियाळी फार मोठी आहे. फक्त निघाल्यावरची राग झटकायला हवी होती. ती झटकणारी सामर्थ्यवान उभत असली आणि राम भक्त निश्चयाने उठले. मला माझी पूर्वीची वैभव मिळवून द्यायला श्रीरामाला परत त्यांच्या सिंहासनावर बसवलं. हृदयाच्या वायघड्या फिरणारे भक्त संघटित झाले आणि शरीर हळहळून उठले. माझी काया नवचेतनेने धरावली. मी नटले, सजले. माझ्या हृदय सिंहासनी भव्य भवन दिमाखात उभे राहिले. राम आले. माता कौसल्याचा रामलल्ला परत आला. मी धन्य झाले. हे राम भक्तांनो, तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही मला माझं चैतन्य, माझा राम परत दिला. असे संघटित राहा. रामराज्य दिमाखात येईल आणि भारत होईल जगज्जननी माता. विष्णू गुरुपदी पुन्हा विराजित होईल. तथास्तु, तथास्तु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्दलेषु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषचाज्ञापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं, पाणौ चारुचापं वन्दे रघुनन्दनम्. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सत्कार्यविघ्नकरदुष्टविभञ्जनाय, सन्मार्गसप्तसूर्या परिपालनाय, सद्भक्तमङ्गलमनोरथपूरणाय वन्दे गजाननगुरोत्तमपादपद्मम्. यस्याहिमाद्रिष्टुमुखस्य शोभा, आभां ददत्यत्र च सूर्यरश्मि. कश्मीरदेशस्य सुरेशमौली, सा वन्दनीया मम मातृभूमि. बोला राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. भारत माता की जय. मागच्या वर्षी आपण रामाबरोबर प्रवास केला होता. आठवतं ना? प्रवास. रामाला देवघरातून बाहेर काढलं. त्याला म्हटलं, बाबा रे, तुझ्या खांद्यावरची ही सगळी भावभक्तीची, ही सगळी पुराणातली जी काही वस्त्र अलंकार आहेत, त्याच्यामुळे तुझं मूळ रूप दिसतच नाही आम्हाला. ते आम्ही काढून ठेवतो, त्या कामात घेतलं. आपल्या भावभक्तीने, आपल्या श्रद्धेने त्याचं पूजन केलं आणि त्याच्या बोटाला धरून आपण न
त्यातनं सापडतं. म्हणून माझ्या मनात आलं की रामकथा किंवा मनुष्य जन्म, शिव आणि शक्ती यांची एकात्मता आहे. मग परब्रह्माबद्दल बोलतोय, रामाबद्दल बोलतोय, रामाच्या भक्तांबद्दल बोलतोय, रामाच्या मित्रांबद्दल, बंधूंबद्दल, गुरुजनांबद्दल, अगदी शत्रूबद्दल बोलतोय. मग रामाच्या जीवनामध्ये असलेल्या स्त्रिया शक्तिरूपा त्यांच्याबद्दल सुद्धा जरा बघूया. आणि त्या कल्पनेतनं हा जो कार्यक्रम आहे की रामायणातील स्त्री व्यक्तिरेखांचा मनोगत हा झाला. आणि नेहमीप्रमाणे माझ्या सगळ्या सख्यांनी तो उचलून धरला आणि कधीही स्टेजवर येऊन दोन शब्द न बोललेल्या माझ्या सख्या अतिशय आत्मविश्वासाने हे सगळे जे काही व्यक्तिरेखा आहेत त्या आता तयार करून सज्ज आहेत. ते आता माझी पाळी केव्हा येणार. त्यामुळे पहिल्यांदा मी त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करते की नवीन वर्षामध्ये नवीन उपक्रम आणि इतक्या उत्साहाने आपण उचलून धरलेला आहे. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक. मनोगत आपण ऐकलं. मनोनिर्मित नगरी अयोध्या, 12 योजना लांब, 3 योजना रुंद, अशी लांबी रुंदी वाल्मिकी ऋषींनी सांगितली आहे. योजना म्हणजे एक योजना म्हणजे 2.5 मैल बरं का. आणि एका मैलामध्ये आपले 5 किलोमीटर असतात. तरी दोन हिशोब करा, माझा गणित कच्चा आहे. एवढी प्रचंड अशी नगरी होती, सुसज्जित होती, नियोजनपूर्वक बांधलेली. असं नाहीये की हा भूखंड द्यायला लागला, तो भूखंड द्यायला लागला, त्यांनी बांधून टाकला. रस्ते असो नसो, कुठल्या सोयी सुविधा असो नसो, अतिशय आखीव रेखीव नियम होते. राजरस्ते इतके रुंद असावे की एका वेळी 6 रथ चालावे. राजरस्ते किंवा कुठलेही छोटे रस्ते असतील त्याच्या दुतर्फा झाडं असावीतच. मोठ्या झाडांना पार बांधलेले असावे. सगळ्यांची घरं सारखी असतील. त्यांच्यापेक्षा उंच घरं असतील ती मंत्रिमंडळाची असतील, त्याच्यापेक्षा उंच घरं असतील ते राजघराण्यातील लोकांची असतील. आणि सगळ्यात उंच असतील देवालयाची शिखरं. देवालयाच्या शिखरांवरती कुठलाही अगदी राजाचा सुद्धा राजमहाल जाणार नाही. इतक्या काटेकोर व्यवस्थेने आपल्याला वाटतं आपण स्वच्छतेची किंवा हायजीन आपल्यालाच कळतं. पण त्या काळात गटारं उघडी नसायची. स्वच्छ पाण्याचा पूर्णपणे नगरामध्ये खेळत असायचं आणि गटारं सुद्धा तेवढ्याच व्यवस्थित वाहत असायची. रंगशाळा, नाट्यशाळा, रसशाळा, अश्वशाळा, क्रीडांगण काय नव्हतं. आणि अशी सुसज्ज नगरीचं वैभव निर्माणासाठी त्याची सुरक्षा व्यवस्था पण तशीच होती. म्हणून अयोध्येला काय सांगितलं होता मी अयोध्या होते. माझ्या पिढीने कधीही युद्ध बघितलं नाही, कोणी विचारच करू शकत नव्हतं. आणि अशा अयोध्येचा निर्माता मनू ज्याला आपण म्हणतो, त्याच्या नावाने आधी कोणी ओळखतो कारण नसताना. आता तुम्हाला सांगते की रामायणाचा काळ हा आजपासून इसवी सन पूर्व 12,000 वर्ष आपण बघतो. आणि माझ्या मुखातनं ती आणखी छोटी होती. इतका हजारो वर्षापूर्वी त्या परिस्थितीप्रमाणे लिहिलेली मनुस्मृती तिचा आज सुतरामही संबंध नाही. आपल्याला स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली? 76 वर्ष. कितीला राज्यघटना आपण बदलल्या, किती अमेंडमेंट्स झाले हो की नाही? सुरुवातीला आंबेडकर आणि त्यांच्या सहकार्यांनी जी बनवली होती त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे बदल झाले. स्मृती म्हणजे काय? घटना, राज्यघटना. लोकांनी कसं वागावं, प्रजेने कसं वागावं याचे नियम असलेली नियमावली म्हणजे स्मृती. आणि आस्थादायक पुराण काळापासून जवळजवळ 250 स्मृती आहेत, अजून आहेत. फक्त त्या सत्याग्रह बनवून लिहिलेली स्मृती नव्हे तर कालमानाप्रमाणे
सूर्यवंशीयांचा म्हणजे पुण्या पृथ्वी तलावरचा पहिला राजा, पहिला शासनकर्ता, त्याच्या आधीची प्रजा स्वतःच आपण होऊनच नीती नियम पाळणारी होती. जसं आपल्या कुटुंबात असतं बघा, कुटुंबात आपण असं नियम लावलेले असतात भिंतीवरती किंवा डोळीत लिहिलेले असतात का? नसतात की नाही. आपण परस्परांवरच्या प्रेमाने, परस्परांच्या काळजीने आपापल्या घराची शिस्त पाळत असतो. ही आपल्या घरात मूर्ती जी असते ना, ती स्मृती असते, ती घटना असते. पण ते आपण आपल्या प्रेमाने करत असतो. तशीच अवस्था त्या काळामध्ये सर्व पृथ्वी तलावर होती. लोकांना काही गरज नव्हती आमच्या नियमाला तुम्ही असंच करा. म्हणजे मनुच्याही आधी आपल्या ह्या पृथ्वी तलावर वेद, उपनिषद विद्यमान होती. म्हणजे तो काळ किती मोठा असेल. मी मागच्या वर्षी काही नकाशे वगैरे लावले होते बघायचे. त्याच्यामध्ये एक नकाशा होता प्रलयाचा. हे प्रलय काही काही पिरियड्स नंतर येतच असतात. ज्वालामुखीच्या येतात, भूकंप येतो, त्सुनामी येते, ग्लोबल वॉर्मिंग तेव्हा पण होत असायचं. आताचं ग्लोबल वॉर्मिंग जे आहे ते आपल्या मानवांच्या चुकीमुळे होतं. तेव्हा त्या निसर्ग चक्राप्रमाणे घडायचं. तर अशी परिस्थिती आपण तेव्हा मी दशावतार सांगताना तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की दशावतार कसे कसे झाले. आणि त्या सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, आपले सगळे शास्त्र, आपली सगळी पुराण आहे ते आपल्याला इतिहास सांगतात, आपल्याला विज्ञान सांगतात. आणि त्याबरोबर सर्व विज्ञानांचं आदी विज्ञान जे आहे, ज्याला आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अध्यात्मशास्त्र म्हणतो. विज्ञानाला आपल्याकडे आपण शास्त्र म्हणतो है ना, सायन्स शास्त्र आहे. तसं अध्यात्म हेही शास्त्र आहे. ते शास्त्र तुम्हाला आणि मला अगदी 84 लक्ष योनीपासून वर उचलत उचलत देवत्वापर्यंत नेणार आहे. ते न्यायचं आहे तर तिथे चमत्काराला स्थान नाहीये. चमत्काराने कुणीही देव होत नाही. तो कशाने होतो? तो स्वतःच्या अभ्यासाने, स्वाध्यायाने, स्वतःच्या कर्माने तो देवत्वाला पावतो. मग ती बघा ना, आपण एक वेळ आता एक युट्यूबवरती एक हे फिरायचं की एक हरिण वारकऱ्यांसोबत वाहिला जातो. का जातो बरं? तो चमत्कार नाहीये, सायन्स आहे. की त्या करणारा मागच्या जन्मीच्या स्मृती आहे. त्याचा प्रारब्ध, त्याचा कर्म असं आहे की तो मागच्या जन्मी कुठेतरी सत्संगामध्ये होता, काहीतरी चुकलं म्हणून मनुष्य योनीत नव्हतो, मृगयोनीत आला. पण ते त्या स्मृती त्याच्या माइंडमध्ये कुठेतरी त्या ह्याच्यामध्ये कायम त्याच्या आहे. म्हणून त्याला तो सत्संग आवडतो. हे सायन्स आहे. इतर लोक मानत नव्हते आतापर्यंत, पण आता ते हळूहळू मानायला लागले आहे की पुनर्जन्म ही कल्पना ही खोटी नाहीये, हे सत्य आहे, सायन्स आहे. कारण मरण पावतं ते काय पावतं? वरची खोड, ज्याला आपण शरीर म्हणतो. पण अंतरात्मा जो आहे तो कधीही मरत नाही, तो कायम असतो. त्या खोडीच्या आत आणखी एक खोड असते जी आपल्या वासना विकारांची असते. आपण बोललो आहे का त्या बाबतीमध्ये? तर रामजन्म सुद्धा बघायला गेलं आपण तर ह्या 2-3 ज्या गोष्टी आहेत, आयाम आहेत, त्याने आपण बघायला पाहिजे. मी थोडक्यात सांगेन, कारण मागच्या वर्षी आपण हे सगळं डिटेल बोललो आहोत आणि ह्या वर्षी आपल्याला स्त्रियांच्या माध्यमातून रामायण ऐकायचं आहे. तर अयोध्येला लाभलेले अनेक सम्राट, अनेक राजे जे कोणी होते ते सूर्यवंशीय आहेत. ती संतती जी आहे ती मनुपासून आलेली आहे. तर मनु नंतर अनेक राजे झाले आहेत. पृथू झाले आहेत, इक्ष्वाकू झालेले आहेत.
त्याच्यानंतर मांधाता झालेली आहे. त्याच्यानंतर मी आता हे मागे पुढे होत आहे यादी, कारण मांधाता आधी आहेत, त्याच्यानंतर इक्ष्वाकू आहेत, त्याच्यानंतर पृथू आहेत, त्याच्यानंतर झालेल्या राजांमध्ये आपल्याला ज्यांचं नाव पण घेतो नाभार, त्याच्यानंतर अंबरीश आहे, हरिश्चंद्र आहेत, त्रिशंकू आहेत. या सगळ्यांच्या कथा अतिशय रोचक आहेत. रोचक ह्या अर्थाने आहे की रामचंद्राचा जन्म अशा कुळात झालेला आहे की त्याच्या पाठीमागचे 200च्या वर जे राजे आहेत त्या राजांनी या पृथ्वी तलाला, या मानव जातीला इतकं काही देऊन ठेवलेलं आहे. मांधाता राजाची कथा अशी आहे की ते जन्मताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्याच्या आधी मनुनी वगैरे हे सगळं पृथ्वीची सांभाळली आहे. मनुनी पृथ्वीवरचे त्या प्रलय काळामध्ये नष्टप्राय होत चाललेल्या मनुष्य जातीपासून, वनस्पतीपासून कीटकांपर्यंतचे बीज, प्रत्येक जीवाची उत्पत्ती बीजापासून होते. मानवाची उत्पत्ती पासून आपण बीजापासून आहे. स्त्री पुरुष आणि पुरुष त्याच्यातनं निर्माण झालेला आपण मानव आहोत. तेव्हा सगळ्या प्रजातींना रक्षित करण्याचं काम, सुरक्षित करण्याचं काम मनुराजाने केलं आहे. जेव्हा की प्रलयाच्या वेळेला ह्या सगळ्या ज्या प्लेट्स आज आपल्याला दिसत आहेत, आपल्याला ही जी खंड दिसत आहे, आजपासून 50 लक्ष वर्षे, 50 लक्ष म्हणजे बरं का मी, पूर्वी हा नकाशा जगाचा असा नव्हता. भारत खंड, ऑस्ट्रेलिया एकत्र होते. दक्षिण अमेरिका वगैरे हे फार छोटी छोटी बेटं होती, जी अशी आज अंदमान निकोबार वगैरे अशी बेटं आहेत ना, अशी छोटाली होती. मधल्या पट्ट्यामध्ये कैथिस नावाचा समुद्र होता. त्याच्या पलीकडे आजचं नेपाळ, तिबेट, चीन, रशिया हे सगळे देश होते. पण नंतर इतकी अंतकालात झाली की खाली असलेले खंड हे वरती सरकायला लागले. त्या सरकण्याच्या याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया वेगळा गेला, इकडचा दक्षिण आफ्रिका वगैरे जो भाग आहे तो सगळा भाग वेगळा गेला. आणि आज भारताचा जो आपल्याला दिसतोय संपूर्ण पट्टा तो वर ढकलला जायला लागला. आणि ते ढकलत असताना प्रचंड प्रलयामध्ये नुसतं पाणीच नव्हे तर ज्वालामुखी सुद्धा निर्माण होतं, तर लावा सुद्धा व्हायचा. त्या याच्यामध्ये त्या प्लेट्स एकमेकांना ढकलत वरचा जो समुद्र होता तो 2 भागामध्ये सरकला. आज आपण ज्याला म्हणतो बंगालचं हे आणि इकडचे अरबी समुद्र आणि बंगाल असे 2 ज्याला म्हणतो, ज्याला आपण खरं तर म्हणायला पाहिजे गंगा सागर आणि सिंधू सागर. लक्षात ठेवा, हे अरब लोकांनी त्याचं नाव पडलंय, पण आपण जाणीवपूर्वक त्याला सिंधू सागर, कारण ती सिंधू नदी त्याला जाऊन मिळते, तो सिंधू सागर आहे. इकडचा गंगा नदी मिळते, त्याच्यामुळे तो गंगा सागर आहे. इकडचा तर माहित आहे हिंद महासागर आहे की नाही. तर तो त्याची समुद्र पूर्ण हटला आणि त्याचं ते तळ होतं ते वर उचलल्या गेलं, इतकं उचलल्या गेलं की आता हिमालयाच्या संपूर्ण रांगा तयार झाल्या. आणि हे सगळं होत असताना या मनुष्य प्राण्यांनी जायचं कुठे, सगळं संपायला आलं. आणि तेव्हा मनुने त्या काळच्या समुद्रावरती राहणाऱ्या, राज्य करणाऱ्या, नौकानयन त्यांना चांगलं अवगत आहे अशा लोकांनी, त्यांना आपण मत्स्य अवतार म्हणतो, त्या लोकांनी मदत केली आणि होतील तितके लोक वाचवले. वाचवता येत नसतील असं बघून बीज सुरक्षित करून ठेवली, फ्रीज करून ठेवली. आणि ते सगळे मिळून आता जिथे अझरबैजान असं म्हणतो आपण त्याला, त्याचं खरं नाव आहे आर्याना बीजम. आर्यांची बीज. आर्य कोणाला म्हणायचं आता मला प्रश्न पडत, नेहमी सांगत असते मी, ठासून तुम्हाला पण सांगता आलं पाहिजे म्हणून वारंवार सांगते. आर्य ही कुठली जमात नाही. आर्य आणि द्रविड असा जो भेद निर्माण केला जातो आणि रामाला द्रविडांवर
मूळ आहे, त्याचे संस्कार उच्च दर्जाचे आहेत, तो म्हणजे आर्य. म्हणून तर त्या काळच्या स्त्रिया आपल्या नवऱ्यांना हे आर्य असं संबोधायच्या. चांगल्या सुशिक्षित समंजस ज्ञानी व्यक्तीला आर्य म्हणतात. आणि असे बुद्धिमान लोकांची बीज, मग त्यात ऋषी असतील, म्हणजे सायंटिस्ट होते, कलावंत असतील, उत्तम खेळाडू असतील, अनेक प्रकारच्या उत्तमोत्तम लोकांची म्हणजे आर्यांची बीज प्रिझर्व केल्या गेली त्या ठिकाणी. त्याचं नाव आहे आर्यानाम बीजम. आज प्रकाशावर त्याला म्हणतात अझरबैजान. हे सगळं करणारे जे लोक होते ते सूर्यवंशीय होते, रामाचे पूर्वज होते. पृथ्वीराजा मांधाताचं बोलत होते मी. मांधाता त्याची आई गेली आहे आणि आता असं काय करावं, छोट्याशा बाळाचा कोणी सांभाळ करायचा. अनेक मिळाले असते हो ना, अनेक स्त्रिया मिळाल्या असत्या त्याची दायित्व पत्करणाऱ्या. पण इंद्राने पुढे होऊन म्हटलं की ह्या बाळाचं दायित्व मी घेतो, मी त्याची दाई बनलो. मा अयम भास्य देवी, मी स्वतः त्याची दाई बनलो. असे हे पराक्रमी प्रजाहित दक्ष राजा होते. आणि त्यांचा निर्वंश होऊ नये, ते बाळ सुद्धा तसंच पराक्रमी घडावं, तसंच सुदृढ असावं म्हणून इंद्र स्वतः म्हटलं. आणि प्रत्येक वेळी दानव आणि देवांच्या युद्धामध्ये ह्या लोकांनी त्याची मदत केलेली दिसते. इक्ष्वाकू, त्याचं नाव पुरंजन. इक्ष्वाकूचं नाव पुरंजन आहे. त्याचं सांगते. तर पुरंजनाचा मुलगा होता तो. पुरंजन सुद्धा पराक्रमी होते, पण पुरंजनाला फसवून मारण्यात आलं. पण त्याचा मुलगा काकुस्थ, आपण रामाचं वर्णन करतो. त्या काकुस्थ राजाप्रमाणे पराक्रमी असलेला, गुणही असलेला राम म्हणून त्याला काकुस म्हणतात. कपूच बैलाचं जे वैशिष्ट्य असतं की नाही, त्याला संस्कृतमध्ये कपूच म्हणतात. आणि त्या वशिष्ठ असलेल्या बैलावर बसून युद्ध करणारा तो काकुस्थ. पृथ्वीराजा याच्या नावावर ह्या पृथ्वीचं नाव पृथ्वी पडलं. पृथ्वीला म्हणजे पसरले. त्यांनी ही भूमी कृषी उत्पन्न देणारी बनवली, तिला पसरवली. कारण ती पृथ्वी पाण्यात होती. दशावतारात आपण बघितलं, पहिले पृथ्वी पाण्यात होती, मग थोडी वर आली, मग त्याचा चिखल झाला, मग वराह अवतार झाला, त्याच्यानंतर ती अजून वर आली. हे असं सगळं आपण वर्णन आता मी रिपीट करत नाही, कारण आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये सगळे आता पुन्हा मागची कथा पुढे आपल्याला करावी लागेल. तुम्हाला आठवावं म्हणून मी थोडंसं सांगितलं. तर असे एक राजे पृथ्वी झाला, नाभाग झाला. नाभागाची अशी कथा आहे की तो छोटा होता सगळ्यात. मोठ्या भावाला मी तो गुरुकुलात येईपर्यंत वाटेवरून आले राज्याचे. आणि त्याला सांगितलं आल्यावर की तुझ्या वाट्याला वडील आले आहे. त्याला फार आनंद झाला. सोडा काही हरकत नाही. वडिलांना घेऊन तो निघून गेला अरण्यामध्ये. तपश्चर्या करतोय, वडिलांची सेवा करतोय. पण त्याच्या वडिलांना वाटत होतं की माझ्या पुत्रावर अन्याय होतो आहे. ते म्हणाले काय करतो स्वतः, खायची प्यायची व्यवस्था काय, म्हणून तो यज्ञाची होत असेल तिथे जा. त्या यज्ञामध्ये 3-4 प्रकारचे लोक असतात. यज्ञ करताना काही फक्त हवन करतात, काही फक्त तयारी करतात, काही ऋचा म्हणणारे असतात. अशा प्रकारे तर तू एखाद दुसरी ऋचा म्हण तिथे जाऊन, आणि मग तुला ते लोक जे दिले ते घेऊन ये. तर तो असा यज्ञात गेला एकदा, आणि तिथे जाऊन मी पण यज्ञामध्ये सहभागी होतो. तेव्हा असं कोणी म्हणायचं नाही की तू कशाला आला त्या टीममध्ये, असं नाही म्हणायचं. की तू तुला येत आहे ना, तर आमच्याबरोबर म्हण. आणि मग जाताना त्यांनी उरलेलं सगळं त्याला दिलं. हा घेऊन येत होता. तेव्हा रुद्रगण आले त्या ठिकाणी, आणि ते त्याला म्हणतात आहे की अरे शेष जो असतो यज्ञाचा तो रुद्रगणाचा असतो, तू कसा नेतोयस. मला का सांगितलं यायला, म्हणून ते नेतोय. मग हा वाद तुझ्या वडिलांकडे आल्यानंतर वडील म्हणाले रुद्रांचा अधिकार असतो, बरोबर बेटा,
स्वप्नात दिलेल्या वचनांसाठी ज्याने संपूर्ण राज्य त्याग केला याच्यामध्ये विषंकूपच झाला की ज्याने पाप कर्म केले 3 प्रकारचे पाप केले म्हणून ही शंकू. पहिला पाप काय केलं? राज्यावर असताना प्रजेचं संरक्षण केलं नाही. दुसरं पाप काय केलं? परस्त्रीवरती वाईट दृष्टी टाकली. तिसरं पाप केलं अधिकार नसताना इतरांची संपत्ती हडप केली आणि म्हणून त्याला प्रजेनीच बाहेर काढला आहे. आपल्याला असं वाटतं की लोकशाही ब्रिटिशांनी शिकवली आपल्याला. अजिबात नाही. त्या काळाची प्रजा एवढी होती म्हणूनच रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये इतकं दुःख पाहायला मिळालंय रामांना. प्रजा एकदम स्ट्रॉंग असायची तेव्हा. आणि मग विष्णूला वाटलं की आता बापरे वयामध्ये काय होत असतं माणसाला. आपण सगळं केलेल्या जी गोष्टी असतात ना ती फुलं नंतर नाचायला लागतात पुढे येऊन. आणि त्याला असं वाटायला लागलं आपण नरकात जातो का. म्हणून मग विष्णू आणि वसिष्ठांचे काय झाले? वसिष्ठ हे कुळ अगदी आपण बघू ना तर सुरुवातीच्या राजांपासून वसिष्ठ मुलं पुरोहित होते. रामापर्यंत वसिष्ठ तर वसिष्ठ ही गादी होती परंपरा होती. तर ते वसिष्ठ म्हणाले तुझ्यासारखा पापी माणसाला स्वर्ग अजिबातच शक्य नाही. मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. मग विश्वामित्रांकडे गेला. विश्वामित्रां म्हणाले की काय म्हणतो? वसिष्ठामित्रा नाही म्हणतो. हो ठीक आहे मी देतो तुला. तेव्हा त्या दोघांकडे फार वैर होतं. वैरही काढलंच होतं. वसिष्ठांकडे काही नव्हतं. ते सांगेल की वेळ आल्यानंतर आणि मग माहिती आपल्याला ते स्वर्गात पाठवत होते. स्वर्गामध्ये त्याला काही ढकलत होते. अशा पद्धतीचं मध्येच लटकले लावला. म्हणून जेव्हा मध्ये लटकल्याची अवस्था होते ना करताना नाटका त्याला म्हणतात ती शंभू अवस्था. अशा लोकांच्या त्यामध्ये मग येतात आपण पंजोबा राजा रघु अतिशय पराक्रमी. त्यांच्या राज्यावरून सूर्य कधी असताना जात नव्हता. म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं राज्य त्यांच्या काळात होतं. एक वस्त्र लज्जा रक्षणापूर्वी आणि मातीचं भांडं ज्याने पाणी पिता येतं अर्घ्य देता येतं असं. आणि तेव्हा औरंगजेबाचा शिष्य त्याचं नाव कंस तो आला. सकाळी अर्घ्य प्रदान करत होते आणि मागे हा उभा आहे आणि म्हणतो रघुराजा आपणच का? कोण आवाज देत आहे? नाही मला तुमच्याकडनं काही हवं आहे. आलोच. अरे ऋषीपुत्र दिसल्याबरोबर आता त्यांनी अर्घ्य प्रदान केलं. पाय तुटले त्याचे आणि विचारतात आहे काय आज्ञा आहे? तो म्हणाला की मला 14 सहस्र सुवर्ण मुद्रा हव्या आहेत. माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझ्या गुरूंना विचारलं की तुम्हाला काय देऊ गुरुदक्षिणा म्हणून. माझे गुरु निष्ठुर आहे. ते म्हणाले मला काही नको पण मला असं वाटलं काहीतरी द्यावं. मी गरीब आहे म्हणून माझ्याकडून ते काही घेत नाहीये पण मला थोडंसं काही माझ्या गुरुकडून चुकवायचं होतं. खूप मागल्यावर ते शेवटी चिडले आणि चिडूनच म्हणाले तुला 14 विद्या दिल्यात ना ते आपण 14 सहस्र सुवर्ण मुद्रा. आणि म्हणून मी शोध घेऊन फिरतोय आणि मला कळलं की राजा रघुच्या काळात ना कोणी तसा जात नाही. म्हणून मी आलो. ते म्हणाले तर काय करायचं? मी तर सगळे पिशे उलटे करून काही हरकत नाही. आता हे विचार करतात आहे रथ आहे त्यांचा क्षत्रियाचा रथ आणि शस्त्र ही कधी सुटत नसतात. त्याच्यामुळे त्या रथाच्या तिथे खाली झोपली आहे आणि विचार करतात आहे काय करावं. कुबेरावरच आक्रमण करूयात आणि त्याच्याकडे संपत्ती आणली. आता हे बोललेलं कुबेराच्या लक्षात आलेलं आहे की उद्या माझ्यावरती राजा रघु स्वतः त्याच्यापेक्षा मीच त्यांना देतो ना हवं ते. आणि ते झोपलेले असताना रात्रीतनं त्या सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला तसा आणि तिला रात्री त्यांची शेजारी. ते सकाळी उठले बघता येतं सुवर्ण मुद्रांची रास. सगळे आम्ही आटोक्यावर ताबडतोब केले. त्या कौशला बोलवून आणलं की धनराशी एकदा मी चाललो.
गेलेली माणसं होती. आणि अशा रघुराजांच्या नंतर जे आले आहेत ते अजराजा. अजराजे पराक्रमी होते, अतिशय सात्विक होते. आणि त्या सात्विक राजाच्या पोटी दशशत सूर्याचं तेज असलेले दशरथ महाराज. दशरथ महाराजांना आपण खूप असं हे करतो, रामाच्या तेजापुढे आणि त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. पण दशरथ महाराज अतिशय पराक्रमी होते. त्यांनी सुद्धा अनेकदा इंद्राला, देवतांना या राक्षसांच्या युद्धामध्ये मदत केलेली आहे. शंभरासुराचं युद्ध आपल्याला माहितीच आहे. कैकेयीला सगळ्यांच्या लक्षात असतं ते. त्या ठिकाणी कैकेयी त्यांची स्वतः सारथी होती रथाची. आणि रथाचा चाल कळला असताना तिने त्या धावत्या रथाला आपला हात लावून त्याची गती कमी होती आणि मग त्याच्या ते दुरुस्त केलं आहे आणि परत रथात चढली आहे. एक वेळ अशी आली होती की शस्त्राघाताने दशरथ महाराज बेशुद्ध झाले असताना त्यांना रणांगणाला नेलं, ताबडतोब शुश्रूषा केली आणि पुन्हा सावध करून युद्धभूमीवर आणले आहे. पराक्रमी अशी. आणि अशा दशरथ महाराजांचं एकच होतं, ते अतिशय सरळ मार्ग, एकदम सात्विक, बिलकुल आत बाहेर छक्के पंजे लपवा लपवी अजिबात नाही. एकदम साधू वृत्तीचे. खुश झाले आपण तो वरदानाची नाही, काय हवं तुला, कसा हवं तुला, मी सगळं द्यायला तयार आहे. धर्मभिरू पापभिरू गुरुजनांचे अतिशय लाडके. आणि अशा दशरथ महाराजांच्या पोटी रामचंद्रांचा जन्म आहे. कारण हा जन्म अलौकिक का म्हणतात? सगळ्यांनाच विरोध. आपण बघतो की कितीतरी अवतार असे होऊन गेलेले आहेत की ज्या आईवडिलांनी देवाकडे प्रार्थना केली, इच्छा व्यक्त केली आणि देवांनी जन्म दिलेले आहे. मग रामचंद्राचा जन्म असा इतका अलौकिक का? तर रामचंद्रांच्या जन्माची आकांक्षा त्यांच्या आईवडिलांनाच नाहीये, फक्त संपूर्ण सृष्टीला आहे. रामचंद्राचा जन्म व्हावा ही आकांक्षा देव, दानव, मानव, सामान्य प्रजा, जन आणि संपूर्ण चराचर सृष्टीला आहे. कारण ही चराचर सृष्टी एका अतिशय दहशतवादामुळे पोळलेली आहे. अशा लोकांचं प्राबल्य वाढलेलं आहे की जे फक्त शोषण करू इच्छितात. मग त्यांनी मानवाचं शोषण केलं, त्यांनी देवाचं शोषण केलं, त्यांनी संपूर्ण निसर्गाचं शोषण केलंय केवळ आपल्या हौद्यासाठी. त्या काळची परिस्थिती इतकी बिघडलेली आहे, समाज इतका निष्क्रिय, निष्प्रभ झालेला आहे. कारण इतिहास आहे. क्षत्रिय राजे, माहिती परशुरामांची कथा, सहस्रार्जुनाचा तो सगळा उच्चार, हे सगळं बघितल्यानंतर त्याच्या आईवर त्याने बलात्कार केला, त्या माणसाला संपवायचं. आणि तो ज्या लोकांच्या जोरावरती इतका मोठा झालेला आहे त्या सगळ्यांना संपवला पाहिजे. या याच्यातनं परशुरामांनी पूर्ण पृथ्वी 13 वेळा क्षत्रिय करायचं ठरवलं. आणि त्यांनी जे जे उन्मत्त राजे आहेत त्या सगळ्यांना संपवलंच आहे. बरं, त्यांनी निक्षत्रिय केली पृथ्वी असं नाहीये, कारण काही काळात ते सज्जन राजे होते, सज्जन क्षत्रिय होते, ते होतेच. पण जे बलाढ्य होते, पण त्यांच्या त्या सत्तेमुळे ते मग्रूर झालेले होते, अशांना संपवले आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये झालं काय मात्र की जे क्षत्रिय राजे होते ते आपापलं छोटे राज्य सांभाळण्यापुरतंच मर्यादित राहिले. घाबरायला लागले, घायला लागले. आणि हळूहळू करत आपलं जे संपूर्ण पृथ्वीवर एक राष्ट्र होतं
ठिकाणी एक प्रकारचे संस्कार आहेत, एक प्रकारची मान्यता आहे, ते सगळे म्हणून एक राष्ट्र होते. ज्यांनी म्हणून सनातन संस्कार स्वीकारले, वेदांनी दिलेले संस्कार स्वीकारले आहेत, ते सगळे राष्ट्रामध्ये सम्मिलित आहेत. त्याचे आचार विचार एखादे भलेही भौगोलिक क्षेत्राप्रमाणे थोड्याशा रूढी, थोड्याशा परंपरा, वेशभूषा, खानपान बदलतं, पण त्या प्रत्येकाच्या पाठीमागे जे संस्कार आहेत ना, ते संस्कार काय सांगतात? माता पृथ्वी पुत्रोह पृथिव्याः, इतरांचं शोषण करणं आणि माझी सगळ्या प्रकारची वासना, कामना ही संपूर्ण करून दिली. हे त्यांच्या ठिकाणी दिसतं, ते मानव नाही, ते दानव आहे. अशा दानवांनी मग आपले डोके वर काढायला सुरुवात केली आणि त्यांचा नेता जो होता तो होता पराक्रमता दशानन रावण. आणि मग या रावणाला हळूहळू या सगळ्याची दानवी वृत्ती, पाशवी वृत्ती, आणि तुम्ही बघा सज्जनांपेक्षा पाशवी जे संस्कार असतात ना, ते लवकर चटकन एकत्र येतात. सज्जन विचार करतो काय करायचं आपल्याला. आपल्याकडे सज्जनत्वाची व्याख्या खूप चुकीची करतात. एकदम सज्जन माणूस आहे बघा, कधी इकडे तिकडे बघत नाही, असा नाकाचा नीट चालतो, त्याला सज्जनत्व नाही म्हणत. सज्जन माणसाच्या अंगामध्ये असं तेज असलं पाहिजे की समोर अन्याय होतो आहे तर तो असा नुसता निष्क्रिय उभा राहता कामा नये, तो खरा सज्जन. ही सज्जनत्वाची व्याख्या नाही आहे. इकडे काही बोले ना, मी माझी बाई, ती माणसं नाही, असं नाही. ही सज्जनत्वाची व्याख्या नाहीये. असे सज्जन त्या काळात वाढले होते. थोडक्यात तुम्ही आपले दशरथ महाराज असो, काशी नरेश असो, किंवा मिथिला नरेश असो, इकडे कैकेय नरेश असो, पांड्य जोग सगळे होते त्या काळामध्ये. पण त्या सगळ्यांनी निमूट राहायलाच पत्करलं. माझ्या अंगात काही ना आलं कोणी, मग काय करायचंय असं म्हणून गप्प बसले होते. आणि त्यामुळे रावण जो लंकेत होता त्याने हळूहळू बघा आपल्या भारताच्या दोन्ही बाजूला छोटी छोटी बेटं आहेत, जशी अंदमान निकोबार आहे, जावा, सुमात्रा आहे, सगळी बेटं आपली आहेत बाई. आणि या सगळ्यांवरती रावणाचा ताबा होता. नंतर त्याने लंका आपल्या भावाकडून कुबेराकडून हिसकावून घेतली आहे. आणि मग जसे त्याला एक एक लोक मिळायला लागले आणि जेव्हा त्याचा वालीशी मैत्री झाली आणि मग दक्षिणेकडनं त्यांनी आपल्या मूळ भारतभूमीमध्ये प्रवेश केला. आणि तिथनं सरकार तो दंडकारण्य, नाशिक, छत्तीसगड, इकडच्या भूमीकडनं सरकार ज्याला आपण बिहार वगैरे म्हणतो तिकडे, आणि तिथनं त्याला मध्ये असलेले दोन बराच जसे अयोध्या आणि मिथिला हे सोडून वळसा घालून त्रिविष्टकावर, देवलोकावर त्यांनी आक्रमण केलेलं आहे. हे मधलाच फक्त पट्टा शिल्लक आहे, त्यात अजूनही सूर्यवंशाचा तेवढा भाग आहे. अयोध्या अजूनही अयोध्या आहे. आणि जनक महाराजांचा भाग दुहेरी आहे. ते क्षत्रिय आहेत आणि त्यांच्याबरोबर शाखागती, शरागती अशा दोन्ही शक्ती आहेत. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि कोणत्याही क्षणी एकदा दशरथ महाराजांचा भाग संपला, अयोध्या सुद्धा, आणि मग संपूर्ण भारतवर्षावरती एक शक्ती अंमल रावणाचा. तर एक शक्ती अंमल माहिती नव्हता का? माहिती होता ना सगळ्यांना, पण तो अंमल होता सात्विकतेचा, धर्माचा, न्यायाचा, नीतीचा, रघुराजांचा अंमल होता, मनुचा होता, पृथूचा होता, मांधाऱ्याचा होता, अंबरीशाचा होता. म्हणजे न्यायी होते, सात्विक होते. हा कामी आहे. हा फक्त शोषण करू इच्छितो, हा मला देऊ इच्छित नाही. आणि सध्या म्हणजे तो स्त्रियांचा लुटेरा आहे.
अस्तित्व त्याच्या लेखी फक्त भोगवण्यासाठी आहे. आणि हे सगळं होत आहे दशरथ महाराज उदाहरणाने सांगते अजूनही पुत्र संतती नाही. मग काय करायचं? आणि मग ज्यांनी विचार करावा, जे विचार करत आलेले आहेत मानव जातीचा, मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य घालवलेलं आहे, असे ऋषी जन एकत्र येतात. काय करायला हवंय? एकच करायला हवंय, सगळ्यांना एकत्रित आणता येईल असं कोणीतरी हवंय, असं नेतृत्व उभं करायला हवंय. आणि ते नेतृत्व उभं करण्यासाठी विचार करता आजच्या वेळेला एकच वंश अनुवंशिक त्याच्या जीन्स मध्ये धार्मिकता, सात्विकता, पराक्रम, ज्ञान याची परंपरा चालत आली आहे, तेजस्वीची परंपरा चालत आलेली आहे. आणि तो म्हणजे सूर्यवंश दशरथ महाराज. मग काय करायला हवं आहे? परिस्थिती निर्माण करा. परिस्थिती होत नसेल तरी परिस्थिती पालटा. हातावरच्या रेषा तुम्हाला पोळायच्या आहेत. आणि हे करत असताना देव जसं दानव आपण म्हणतो की माणसं सुद्धा, तसं देव सुद्धा माणसापेक्षा निश्चित बुद्धीने, ऐश्वर्याने, पराक्रमाने, सात्विकतेने आणखी वरच्या दर्जाचे त्यांना सुद्धा म्हटले गेलेलं आहे एकत्र यायसाठी काहीतरी वाट काढा. आणि मग पुढच्या घटनाक्रम जसं म्हणतो ना, आपत्तीला इष्टापत्ती बनवणं है ना. संकट आलं ते संकट आहे की आपण म्हणतो ना घडलं ते सांगण्यासाठी घडलं. सकारात्मकता. दशरथ महाराजांना जेव्हा शाप मिळाला, श्रावण काळाच्या आईवडिलांनी शाप दिला की आमच्यासारखाच तू सुद्धा पुत्रवियोगाने मरशील. काय असतं, माणूस जेव्हा निगेटिव्ह विचार करायला लागतो की नाही, त्याचं शरीर सुद्धा त्याला साथ देत नसतं ना. पुत्र जन्म व्हावा म्हणून चालत नाही ना. त्याच्यासाठी उपाय पण करायला लागतात की तो उपाय न करता फक्त सांगाय करत बसलेल्या दशरथाला वसिष्ठ म्हणतात आहेत की त्याला आपत्ती समजू नकोस, ही इष्ट आपत्ती आहे. शाप दिला ना ब्राह्मणाचा, तपस्वी ब्राह्मणाचा शाप वाया जात नसतो. काय करू? आमची योजना म्हटली आहे, तू अनुमती दे. दिली अनुमती. मग यज्ञ करायचा ठरवला. पुत्रकामेष्ठी यज्ञाच्या आधी दशरथ महाराजांकडून अश्वमेध यज्ञ करून घेण्यात आला. अश्वमेध यज्ञ काय असतो बरं? अश्वाला पाळतात असं नाही. अश्वमेध यज्ञ ह्याच्यासाठी असतो, जो चक्रवर्ती सम्राट असतो की त्याच्या आधिपत्याखाली संपूर्ण छोटे 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 राज्य देश असे असतात. ह्या राज्यांची सगळी वार्ता, त्यांच्याशी संपर्क दृढ असावे कायमच. आणि कोणी त्याच्यापासून फुटायचा प्रयत्न करत असेल, संघटना कुठेतरी किळकिळी होते असं जेव्हा वाटत असतं, तेव्हा अश्वमेध यज्ञ होतो. आणि संपूर्ण पृथ्वीतलावर त्या राज्य लोकांना निमंत्रित केलं जातं, ऋषीगणांना निमंत्रित केलं जातं. कारण ऋषीगण म्हणजे त्या काळचे निरनिराळ्या विषयामध्ये पारंगत असलेले, समाजाला योग्य दिशा देणारे सायंटिस्ट असतात, विचारवंत असतात, लेखक असतात, कलावंत असतात. त्या सगळ्यांना बोलवायचे. यज्ञ किमान 1 वर्ष चालायचं. त्या यज्ञामध्ये कर्मकांडाचा भाग केला, ज्याच्यामध्ये मंत्र, ते यज्ञ प्रज्वलित केलं जाणं, पृथ्वीला मंत्रपठण करणं, त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या आहुती घातल्या जाणं, त्या अनुषंगाने आध्यात्मिक काही गोष्टी होणं. आणि त्याचबरोबर विविध प्रकारच्या सभा, विविध प्रकारच्या विषयांवरतीचे पेपर्स वाचले जायचे. संशोधन ते पेपर्स त्या ठिकाणी वाचले जायचे, त्या ठिकाणी अप्रूव्ह व्हायचे. परिसंवाद व्हायचे, वेगवेगळ्या गोष्टींवरती निर्णय व्हायचे, ठराव पास केले जायचे. असं सगळे सत्र अशा सगळ्या प्रकारे हे व्हायचे. आणि तिथनं पुन्हा सगळे संघटितपणे एक दिलाने मानव जातीच्या नवे संपूर्ण
की रावणाचा, राक्षसांचा दहशतवाद आपल्याला मोडून काढायचा आहे. पुन्हा विस्कळीत झालेलं जे जनजीवन आहे ते सुरळीत करायचं आहे. त्यांनी काय केलं होतं? त्यांनी गावाच्या गावं उजाड केली होती. त्याने गुरुकुलं बंद काढली होती. त्यांनी यज्ञ संस्था नष्ट करत आणल्या होत्या. अनेक ऋषी मारले गेले होते. समूहाने ऋषींची, ब्राह्मणांची कत्तल केली होती. समूहाने स्त्रियांना पळवून नेण्यात आलं होतं. छोटी छोटी अवलंबा सोडली नव्हती, छोटी छोटी बाळं सोडली नव्हती. जीवनाच्या प्रत्येक अंगावर त्यांनी आघात केला होता. ज्ञान देणाऱ्या संस्था बंद झाल्या, आध्यात्मिक तेज देणारे यज्ञ बंद झाले, व्यापार विस्कळीत करून टाकला. गायींच्या कत्तली आरंभ झाल्या. कारण गो पालन हे तेव्हापासून आपला मुळात आहे. पशुपालन, कृषी या सगळ्या गोष्टींवर आधार केला. वाटतंय ना कुठेतरी आपण परत जे रिकॉर्ड होत आहे. आठवतात का काही गोष्टी? इतिहास पुन्हा 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 करतो. इंग्रजांनी आपल्या बाबतीत हेच केलं होतं. इंग्रजांनी आपलं जे संघटन होतं ते जाती जातीमध्ये विभागलं. कारण जाती व्यवस्था ही आपल्यासाठी फक्त अर्थव्यवस्थेसाठी होती. जाती व्यवस्था ही फक्त अर्थव्यवस्थेसाठी होती. चातुर्वर्ण ज्ञानसृष्टा गुणकर्म विभागशः जिथे म्हणून ठेवलंय ना देवाने, फक्त गुणानुसार आणि कर्मानुसार जात आहे. तुला जर शेती चांगली करता येत असेल तर तू कुठल्याही तुला जन्माला आला असला तरी तू शेतकरी म्हणून म्हणवल्या जातोस. तुझं ज्ञान उत्तम आहे. तू ज्ञान तू इतरांना चांगला शिकवू शकतोस. तुझ्याकडे ब्रह्म केले आहेत म्हणून तू कुठे जन्माला आला असेल तू ब्राह्मण मिळवला जातोस. हे विचार होतं. पण इंग्रजांनी ते विचार मोडून काढले. तेव्हापासून 1857च्या समरापासून तसंच या रावणाने करायला सुरुवात केली. आणि मग अश्वमेध यज्ञामध्ये सगळे आले, देव आले, राजे लोक आले, सामान्य प्रजाजन यायचे. कोणीही असं कुठलंही काम करणारी व्यक्ती असू दे त्याला मज्जाव नव्हता. सगळे आले. आणि मग त्या ठिकाणी ठरलं, आपण म्हणतो ना विष्णू म्हणाले यावेळेस ते एकटा अवतार घेणार नाहीये, मला सगळ्यांना माझ्याबरोबर अवतार घ्यावे लागतील. मग काय ठरलं? दक्षिणेकडे जा. म्हणजे त्या जे वनात राहणारे लोक आहेत ना त्यांच्यामध्ये मिसळून तुम्ही राहा. कोणाला सांगितलं? देवांना सांगितलं. ज्यांना ज्यांना शाप मिळाले होते त्यांना सांगितलं उपशाप मिळेल तेव्हा मिळेल, या कार्याला मदत करा तेव्हा मिळेल. सामान्य प्रजाजनांना सांगितलं आहे आता निर्धास्त राहा, दिवस पालटणार आहे, फक्त आपला धर्म सोडू नका, कुठल्या आमिषाला बळी पडू नका, दानवता अंगीकारू नका, मानवच राहा. ऋषीगणांनी सांगितलं की आमची तयारी पूर्ण आहे. मग जन्माला घालायचा आहे त्याच्या आणखी काहीतरी पूर्ण बघा. आजही आपण पूर्णपणे आपल्याला हवी तशी व्यक्ती निर्माण करू शकत नाही, त्या काळात करता येत होती. अश्वमेध यज्ञ झाल्यानंतर पुत्रकात्मक यज्ञ करायचं ठरवलं. त्याच्यासाठी ऋष्यशृंग ऋषींना बोलवलं. जे ऋष्यशृंग बालब्रह्मचारी, त्यांचं ब्रह्मचारी असं की विभांडक ऋषी त्यांचे वडील, आईला त्यांनी लहानपणी स्त्री केलेलं असल्यामुळे माहितीच नाही, स्त्रीला काय असेल त्यांना माहितीच नव्हतं. पण त्याला हे ज्ञान होतं की संतती निर्माण करायची असेल तर त्याच्यात जे गुण पाहिजे आहेत ते गुण कलेक्ट करून त्याच्यामध्ये त्याच्या मेंदू त्याच्यात कसे घालता येतील हे संशोधन त्यांनी केलं होतं. हे ज्ञान त्यांच्या ठिकाणी होतं, पण ते अपूर्ण होतं. कारण तो यंत्रमानव झाला असता, रोबोट निर्माण झाला असता. आम्हाला रोबोट नको होता, आम्हाला काय हवा होता? जन्माला आलेलं खरं पुरं बाळ, पण त्याच्यामध्ये हे सगळे गुण. मग आम्ही स्त्री घाबरत बघितली नाही. तुमच्या सगळ्या गोष्टी वैवाहिक जीवन काय असतं आणि अपत्य संभव कसा होतो म्हणून
की आपल्या सनातन संस्कृतीमध्ये जेव्हा आपण अष्टपुत्र सौभाग्यवती भव म्हणतो ना, त्याच्यामध्ये पुत्र म्हणजे फक्त मुलगा अपेक्षित नाहीये, तर पुत्र हा शब्द दोन्ही अर्थाने आहे. त्याच्यामुळे संतती याचा अर्थ कन्या पुत्र असं दोन्ही आहे. जर दशरथ महाराजांना कन्या असतील तर त्यांना विपुत्रिक पुत्र असं दिलं, हे लक्षात ठेवा. ती त्यांची कन्या नव्हतीच, त्यांच्या मित्राची कन्या होती. विवाह केला आणि स्त्रीचा काय असते, स्त्री सुख काय असतं, संभव कसा होतो मुलांचा हे प्रॅक्टिकल त्यांच्याकडून झाला. आणि मग त्याच्या लक्षात मानव आणि रोबोट मध्ये गरज आहे. आणि म्हणून त्यांना मग आणल्या गेलं. आणि मग त्यांनी जे प्रयोग सक्सेस केले, त्यांनी जी औषधं दिली वर्षभर पुस्तकांत केल्यानंतर कसा त्यांना दिला, तर त्याच्या आधी पूर्ण वर्षभर हे चौघही ती गाया आणि दशरथ महाराज स्वतः आहार विहार काय ऐकायचं, काय वाचायचं, कुठलं संगीत ऐकायचं, काय नाही करायचं, कुठे व्यायाम करायचे, कसं झोपायचं, कसं उठायचं, वर्षभर त्यांना एकमेकांची संपर्क नाही. आणि त्यांच्यातलं ते तेज, कारण जर तेजाची संतती धारण करायची, ते बीज धारण करायचं, तर आपल्या शरीराला सुद्धा इतकं मजबूत ताकदवर बनावं लागेल. अशी तयारी वर्षभर चौघांकडून करून घेतली त्यांनी. आणि मग पायस लिहिलंय. पायस आहे, खीर आहे, लिक्विड आहे. आणि वर्षभरचा अल्पकाळी आहे, त्याला एकदम काही खटपट भोजन काय असं मोठं देणार नाही, लिक्विड देणार. ती पण एक आपल्याला कथा सांगितलं जाते की काही काहीने फेकून दिलं वगैरे. आणि मग अंजलीने लिहिलं, असं काहीही रामायणात झालेलं नाही. त्याचे कॅरेक्टर सुद्धा आपण बघू नंतर. झालं असं आहे की दशरथ महाराजांनी आपल्या न्यायबुद्धीनुसार मोठी आणि छोटीला दोन भाग करून दिले. त्या दोघींनीही आपापल्यामध्ये थोडे थोडे भाग सुमित्रेला दिले. कारण दशरथ महाराजांना सुद्धा पूर्णपणे खात्री आहे आपल्या राणीच्या न्यायबुद्धीनुसार. आणि त्या पायसाचे लोक आहे ते थोडं वर्ष लागलं ना त्यांना सगळं सिद्ध करायला. वर्ष लागलंय. आणि वर्ष लागलंय त्यांना शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार झाला. आणि म्हणून ते ग्रहण केलं आणि संतती झाली. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. आपण असं बोलतो ना, त्याच्यामुळे काय वाटतं की कैकेयीला दोन मुलं आहेत का, असं नाही. कौशल्याला राम, कैकेयीला भरत, सुमित्रेला दोघं जण आहेत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि निसर्गाचा असं असतं ना, एकमेकांकडे एवढा जास्त असतो, तसं लक्ष्मणाचा रामाकडे आहे आणि शत्रुघ्नाचा भरताकडे आहे. अशा त्या जोड्या. पण मुळात चौघही एकच असं एक समरस आहे. किती ठरवलं शॉर्ट करूया ते जमत नाही. दरवर्षी तेच ऐकणं कशासाठी, तर रामाचा जन्म मी जसं म्हटलं तुम्हाला की सामूहिक आकांक्षेतनं, सामूहिक प्रार्थनेतनं झालेला आहे, सामूहिक प्रयत्नातनं झालेला आहे. प्रत्येकाने आपला आपला खालीचा वाटा उचललेला आहे. जसं ऋषीगणांनी विचार केला, आपण तिला विश्वापती बनवलं, अश्वमेध यज्ञाच्या योगाने सगळ्यांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं की अशा अशा गुणांचा सेनानी आपल्याला घडवायचा आहे, वाटायचा आहे आणि त्याला संपूर्ण मदत करायची आहे. आणि एवढं मोठं कार्य करायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला संघटित होणं आवश्यक आहे. आणि ते संघटन झालं. ज्यांच्याकडे जास्त पॉवर आहे त्यांना देव म्हणतो, त्यांना सांगितलं की आम्ही थोडं पडद्याआड राहणार आहोत, वेळ आली की समोर येऊ. ऋषीगण म्हणणार आहे की त्याला संपूर्ण तयार कसं करायचं, त्या संततीला, त्या सेनानीला कसं घडवायचं ते आम्ही करणार आहोत. अस्त्र शस्त्र संपन्न करू, ज्ञानयुक्त करू, आम्ही करू. सामान्य प्रजा ज्ञानात नाही, त्याच्यामुळे सहभाग आपल्याला दिसतो.
की शापांमुक्ती. आणि बघा आपला अध्यात्म पण आपल्याला हेच सांगतो. अध्यात्म म्हणजे नुसतं पोटापुराणं, नुसतं जपतप करणं नाही आहे. अध्यात्म याचा अर्थ आहे की आत्मगत जग बघणे. माझ्यासारखं म्हणजे मला ज्या गोष्टीने आनंद होतो, मला ज्या गोष्टीने दुःख होतं, मला ज्या गोष्टीने वेदना होतात, त्याच गोष्टीने इतरांनाही वेदना होत असतील. ज्या गोष्टीने माझं ऐश्वर वाढतं, माझं ज्ञान वाढतं, त्याच संस्कारांनी हीच संधी इतरांना दिली तर त्यांना सुद्धा संस्कार मिळते आणि त्यांना सुद्धा हे वाढेल. मग मला जे हवं आहे ते मी इतरांनाही देण्याचा प्रयास करणं, त्याच्यासाठी झिजणं, काया वाचा म्हणे तन मन धनाने झिजणं. हे संस्कार घेऊन जो जगतो, तो कार्य करतो, जो कर्म करतो, तो अध्यात्म जगतो. फक्त देवापुढे बसून अध्यात्म नाही साधत. मला काय त्याचं ही वृत्ती सोडून इतरांच्या सुखदुःखाशी समरस होणं हे अध्यात्म. आणि हे अध्यात्म साधत साधत मत्स्य पूर्व वराह नरसिंह वामन परशुराम राम आणि रामाचा जन्म तुम्हा आम्हाला मानव म्हणून कसं जगावं हे सांगण्यासाठी आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती राम तुमच्यासाठी दीपस्तंभ बनून उभा आहे. ते संसारात असेल किंवा समाजात असेल, एकांतात असेल किंवा एकांतात असेल, प्रत्येक ठिकाणी राम आहे. राम या ठिकाणी कसा वागला असेल याचा विचार करून जेव्हा आपण वागू तेव्हाच आपली उन्नती देवत्वाकडे आहे. नाहीतर पुन्हा घसरण आहेच. लहान जर पायऱ्या चढून वर जातं, वर जाण्यानंतर इकडे घसरगुंडी असते, इकडे शिडी असते, हो ना. कारण घसरगुंडीने घसरून जायचं की अजून पुन्हा वर असेल तर तिकडे बघायचं, हे आपण ठरवायचं. आणि हे ठरवण्यासाठी मदत व्हावी म्हणून वारंवार रामकथा ऐकावी. राम म्हणतोय हे अहम मानुषम म्हणणे रामम दशरथात्मजम. मी मनुष्य आहे, मी देव नाही. म्हणून पहिल्याच दिवशी रामचंद्राला आपल्या समोर त्याचे सगळ्या समज गैरसमज भक्तीने घातलेले सगळे अलंकार, सगळ्या तिथे दिव्यत्वाचं वलय असं बाजूला ठेवून थोडस आणि त्याला समोर उभं करा. एक मुलगा म्हणून, एक पती म्हणून, एक भाऊ म्हणून, एक मित्र म्हणून, एक सेनानी म्हणून, एक राजा म्हणून, एक योद्धा म्हणून. आणि मग बघा तो कसा वागला प्रत्येक वेळी. आणि हे आपलं मानवाचं एक वैशिष्ट्य आहे. आज ऐकलं उद्या आपण विसरतो. मग हे सातत्याने हृदयात बसावं, त्याच्यामुळे ह्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली पाहिजे. म्हणून रामचरित्र सातत्याने ऐकावं. इतर चरित्र आहेत ना, आहेत, ऐका तरी आनंद मिळतो, सुख मिळतं, आपले पाप ताप धुतल्या जातात. पण रामचरित्र ऐकल्यानंतर ते पाप ताप कसे धुवावे हे कळतं. राम नाम गुणी अकथ कहाणी समुजत सुखना पडती बघावी. अगुण सदुरतीच राम सुसावी उभय प्रबोधक चतुर. काय आहे राम नामाची, या रामचरित्राची कहाणी आगार आहे, तुला पार लागत नाही, ती समजावून सहाय्य होत नाही. तिचा मनामध्ये आपण अनुभवच घ्यायचा. आणि सगुण आणि निर्गुणाच्या मध्ये राम आहे. सगुण रूपात राम म्हणतो तर तो मानव रूपातच कथा. पण जेव्हा मानव रूपातला पण वर जातो तेव्हा निर्गुण परब्रह्म रामाकडे लक्ष द्या. पण आधी मात्र सगुण राम, त्याला ब्रह्मत्व लावला, त्याला मानव राम म्हणून बघा, त्याचे विविध नात्यांकडे बघा. आणि म्हणून त्याच्या सहवासात असलेल्या स्त्रिया काय भावना होत्या त्याच्या तेव्हा, काय विचार केला असेल त्यांनी तेव्हा. राम त्यांच्या समोर होता तो कुठल्या नात्याने होता. आणि त्या सुद्धा त्या काळात ते इतकं
ह्या वर्षी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. आणि फक्त प्रास्ताविक म्हणून आपण मागे गेलो थोडंसं, धावत परत एक आढावा घेतला आहे. पण उद्यापासून आपण नक्कीच राम, त्याच्या माता, बहिणी, सख्या, पत्नी या सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून बघायचं आहे. त्याच्यामुळे उद्या कोण येत आहे आपल्याशी संवाद साधायला, हे बघण्यात एक वेगळी मजा आहे. तर तिच्यासोबत उद्या येणाऱ्या तिच्यासोबत आपण सुद्धा राम तिच्या दृष्टिकोनातून बघूया. मग आज आपण इथेच थांबू. बोला राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ.
जानकी पति बसे अयोध्यापति बसे अयोध्यापति भूपति पधारा कर्पूर आरती कर्पूर समय महादेव मनसावे कर्पूर समावतीचा सुगंध लावते कर्पूराची नावंजोई पालितो मूर्ती पालितो मूर्ती भूपती पधारा कर्पूर आरती ज्ञानमय काली मदना काली शब्दरूपी कुंकुमाला वासोबाई मुलीना मुलीना रावमूर्ती रावमूर्ती भूपती पधारा कर्पूर आरती छत्र सिंहासनी